बऱ्याचजींना सांगेन की चुकून मला कुर्ता काढायला सांगू नका रे बाबा, नाही तर उरले सुरले सगळे पळून जातील. हिंदू बाहुबली संमेलनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले ज्यांना तुम्ही आत्ताच ऐकलं आणि त्यांनी अतिशय महत्त्वाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे, ते सन्मान्य भरतसिंग वालियाजी. आता सभागृहामध्ये ज्यांचं आगमन झालं ते माझे विधिमंडळातले सहकारी ज्येष्ठ आमदार सन्मान्य सावरकरजी, उपस्थित असलेले हिंदू बाहुबली संमेलनाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, मी माझं पूर्ण भाषण हे मराठीतच करणार आहे, कारण का मी हिंदीत बोलायला लागलो तर तुम्हाला काही समजणार नाही. म्हणून जे काय आहे ते मराठीत समजून घ्या, कारण का आपण महाराष्ट्रात बसलेलो आहे. मी जेव्हा ह्याच्या राज्यात जाईन तेव्हा काही मी मराठीत बोलू शकणार नाही, म्हणून मी माझ्याच राज्यात मराठी बोलणार. आज हिंदू बाहुबली संमेलनाच्या निमित्ताने आपण इथे सर्वजण उपस्थित झालेलो आहे. मी प्रामुख्याने पहिल्यांदाच आमचे भरतजी असतील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन, कौतुक करेन की त्यांनी हिंदू बाहुबली संमेलन घेण्याचं ठरवलं आणि त्या पद्धतीने कार्यक्रम आज आपण उपस्थित आहोत. आता बाहुबली संमेलन म्हणजे काय? हे बॉडी बिल्डर लोकांचे संमेलन नाही, पण हिंदू बाहुबली संमेलन म्हणजे सगळ्या करू लोकांना एकत्र करून संमेलन करणं, म्हणून त्याला हिंदू बाहुबली संमेलन करणं. जे डेरर लोक आहेत, ज्यांच्यामध्ये हिंमत आहे, समोरून जिहादी आल्यानंतर, समोरून जिहादीचा दगड आल्यानंतर जो रस्त्यावर उभं राहून हिंदू धर्मासाठी तो दगड परत त्याच्या अंगावर मारतो, त्याला हे हिंदू बाहुबली संमेलनाचे सगळे लोक आहात. आणि म्हणून अशा संमेलनासाठी मला बोलवल्याबद्दल मी खरंच मनापासून आभार मानतो. कारण का व्याख्यान सरळ एकदम बोलतं ना, सॉफ्ट आणि एकदम व्याख्यान देणं, व्हाईट कॉलर बोलणं, ते आपलं पिंड नाही आणि आपल्याला ते जमत नाही. आपल्याला ते मी बोलायला लागलो तर समोरचे बोलतील की हा नितेश राणेचा डुप्लिकेट आहे. कसे पुरा दिवस आपले पत्रकार मित्र मागे मागे फिरत आहेत बघा. काल जे बोंबलून आलेलो आहे ह्यांनाही माहिती आहे, हा परत इथे बोंबालणार आणि ह्याची बातमी केली नाही तर वरच्या संपादक काय आम्हाला ठेवणार नाही. पुरा दिवस माझ्या मागे फिरताय. 4-5 कसे आपले काळे झेंडे फिरवण्यात 4-5 टकली होती. ती कार्यकर्त्यांना बोलू जाऊन दे, मजा मारून दे, आपण उतरलो तर उगाच बरं होणार नाही. म्हणून आपण जे काही बोलतो ते हिंदू धर्मासाठी बोलतोय, लक्षात घ्या. मी माझ्या पुढे असलेल्या आमदार पदाचा विचार करून अगर बोललो असतो, मला काय होईल किंवा माझ्यावर कुठली केस होईल, माझ्या विरुद्ध अशी कुठली आंदोलनं होतील, हे विचार करून अगर मी माझी भूमिका मांडली असती, माझे विचार मांडले असते, तर मी हिंदू म्हणून स्वतःला कधीही म्हणून घेऊ शकलो नसतो. आणि म्हणून आज इथे मी ठणकावून तुमच्याशी काही गोष्टी बोलणार आहे. आणि अकोल्यामध्ये तो बोललंच पाहिजे असं माझं मत आहे. सकाळपासून मी आपल्या अकोल्यामध्ये आहे, फिरतोय. मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं. आमच्या काही व्यापारी बांधवांशी, मान्यवरांशी बोलण्याची, संवाद साधण्याची संधी मिळाली. काही लोकांच्या घरीही बसलेलो आणि एकंदरीत पूर्ण अकोल्याची परिस्थिती पाहिल्यानंतर मला इकडच्या हिंदू बंधू आणि भगिनींना आणि माझ्या तरुण मित्रांची आणि प्रामुख्याने आमच्या बाहुबल्यांची
काहीतरी इथे सांगून जायचंय आणि अपेक्षा व्यक्त करून जायचं. कारण की ह्या अकोल्याला किंवा ह्या अकोल्यामधला हिंदू अगर तुम्हाला जिवंत ठेवायचा असेल, हिंदू म्हणून या अकोल्यामध्ये तुम्हाला इथे वावरायचं असेल, श्वास घ्यायचा असेल, तर आत्ता ज्या काही गोष्टी चालल्या आहेत त्या गोष्टी थांबवणं हे हिंदू म्हणून हे तुमचं परम कर्तव्य हे समजून तुम्ही आज इथे बसून ऐकलं पाहिजे. तुमच्या नावापुढे असलेली कुठलीही पदं असतील, तुम्ही करत असलेला कुठलाही व्यवसाय असेल, तुमच्या अंगावर कुठलीही जबाबदारी असेल, या सगळ्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवून एक गोष्टीचा फक्त विचार करा किंवा आठवणीत आणा की ही जी काही नावापुढे लागलेली पद आहे, हे जे काही व्यवसाय धंदा तुम्ही करताय, तुमच्या नावापुढे किंवा तुमचं जेव्हा मृत्यूपत्रिका किंवा डेथ सर्टिफिकेट लागेल तर माझ्या नावापुढे नितेश राणे आमदार म्हणून लागणार नाही, पण नितेश राणे हिंदू म्हणून लागणार. याची जाणीव मला आहे म्हणून मी काही गोष्टी बोलणार आहे. आणि हिंदू म्हणून अगर आपण जगायलाच अगर तयार नसाल, हिंदू म्हणून अगर आपण समोरचं असणारं आक्रमण समजून घेण्यासाठी तयार नसाल आणि तुम्ही समोरच्या वाल्यांना अगर हलक्यात घेत असाल, तर माझ्या बाहुबली मित्रांनो, तुम्ही किती काळ ह्या अकोलामध्ये असाल याची काहीच गॅरंटी मी देऊ शकणार नाही. कारण का इथे असलेली मुसलमानांची जनसंख्या थोडी विचारा. आमचे पत्रकार मित्र आहेत, समाजामध्ये वावरतात, ते विचार सांगतील तुम्हाला. टक्के बघा कसे वाढत चाललेले आहे. मी तर कोणी बोलतं 28%, कोण बोलतं 35%. 35%. अहो, आपल्या देशामध्ये, ज्या देशामध्ये 89% हिंदू राहतात, आम्ही हक्काने आणि अभिमानाने आमच्या देशाला आम्ही हिंदू राष्ट्र म्हणतो. त्या हिंदू राष्ट्रामध्ये असलेल्या आमच्या अकोल्यामध्ये आमची जनसंख्या कमी केली जाते. मग तो लँड जिहाद असेल, लव जिहाद असेल किंवा वक्फ बोर्डच्या नावाने आम्हाला हळूहळू आमच्या अकोल्यातून संपवलं जात आहे. हे अकोला हे किती काळ हिंदूंचं ठेवायचं आहे हे आज आम्ही ठरवत नाहीये, ते कुठेतरी मौलवी ठरवतोय, कुठेतरी मस्जिदीमध्ये बैठका होत आहेत आणि तुमच्या सगळ्यांचं भविष्य तिकडे लिहिलं जात आहे. ह्याबद्दल थोडं तरी तुम्ही विचार करायला पाहिजे. तुम्ही ज्यांच्या विरुद्ध लढता आहात, किंबहुना जे तुमच्या विरुद्ध जे काही षडयंत्र करतायत, आता हल्ली झालेल्या कुठली तरी यात्रा किंवा कुठल्याच कशावर दगड मारलाय लोकांनी, कुठली तरी ह्याच्यावर दगड मारले ना, हिंदूंच्या ह्याच्यावर पालखी दगड मारला, त्यांच्यावर पालखीवर आपल्या दगड मारला. विचार करा हिंमत केवढी वाढली आहे. आपल्या हिंदू सणांमध्ये मला आत्ताच हे आमचे व्यापारी बंधू सांगत होते की नितेशजी, आमचा कुठलाही हिंदू सण आला तर आम्ही 10 वाजताच्या नंतर काहीच करू शकत नाही ना. आम्ही नवरात्र साजरा करू शकतो, बरोबर आहे ना. 10 वाजून 1 मिनिटापर्यंत तुमच्या डीजे चालू राहतो का? येता की नाही? बत्तीवाली गाडी येते का नाही तिकडे? कसं सिंगम सारखे येतात तुमच्याकडे. अरे अजय देवगणला लाज वाटेल असे येऊन उभे राहतात तुमच्याकडे. सांगा तुम्ही मला. आपल्याला मग लगेच हायकोर्टाचं सांगतात की नाही, तुम्हाला 10 वाजता माईक बंद करायलाच लागेल. तुमची नवरात्र असो, तुमच्या गणेश चतुर्थीची मिरवणूक असो की हिंदूचा कुठलाही सण असो, तुम्ही 10च्या नंतर लावू शकत नाही. 10च्या नंतर म्युझिक लावू शकत नाही, गाणी लावू शकत नाही. मग हाच नियम आणि हाच कायदा आणि हाच हायकोर्टाचा आदेश मोहरम आणि ईदच्या मिरवणुकीच्या काळात नाही लागत का? हे जरा मला माझ्या पोलीस बांधवांना विचारायचं. त्यांच्या काय बापाचा अकोला आहे का? महाराष्ट्र आहे का? त्याच्या आब्बानी लिहून गेलाय 7-12 अकोलाचा?
हं? सांगा तुम्ही मला. आता आपल्यालाच माहित नाही किती मुलं आहेत, तर तुम्हाला काय सांगणार तो? हं? ते लिहून ठेवलंय का? जो नियम आपण ज्या देशामध्ये राहतो, ज्या देशामध्ये वावरतो, आपण अभिमानाने सांगतो की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ज्या देशामध्ये लागू आहे, एक लोकशाही प्रधान भारत देशामध्ये आपण राहतो, हे आपण अभिमानाने सांगतो. जे कायदे आपल्याला सांगितले जातात, जे हायकोर्टाचे नियम आम्हाला सांगितले जातात, ते त्या हिरव्या सापांना का सांगितलं जात नाही, हा प्रश्न विचारायचा नाही. हा प्रश्न विचारायचा नाही. ज्या देशामध्ये सर्व धर्म समभाव ही टेप रेकॉर्डर लावली जाते, भाईचारा, आता कोण भाई आणि कोणाच्या ढुंगणात चारा हे त्यालाच माहिती आहे. म्हणजे ते सगळे भाई भाई आणि आमच्या ढुंगणात चारा, हाच विषय. दुसरं काय होतं सांगा तुम्ही मला. आपण काय करायला गेलो नाही, हे सर्व धर्म समभाव असलेला देश आहे. लगेच आपल्याला मोठ्याच्या मोठे लेक्चर दिले जातात. मला असो, आमच्या सावरकर साहेबांना असो, लगेच शांतता बैठकीसाठी बोलवलं जातं आणि पोलीस समोर बसतात आणि मोठ्यातलं मोठं लेक्चर देतात आमदार म्हणून. मग हेच लेक्चर, हाच भाईचारा, हाच सर्व धर्म समभाव त्या मोहरमच्या काळात 12-12 वाजेपर्यंत हे डबल डॉल्बी जेव्हा वाजून पाकिस्तान जिंदाबादचे नारे जेव्हा देतात, पाकिस्तानचे झेंडे जेव्हा फडकवतात, तेव्हा त्या भडव्यांना सांगायला हे लोकांना हिंमत होत नाही का? सगळी हिंमत आम्हाला दाखवायचीच का? आणि हा प्रश्न अगर मी नितेश राणेंनी विचारला तर मग पोलिसांना कशी धमकी दिली जाते, मला हा तरी विचारा, सांगा मला. मी फक्त एवढं साधाच सांगतोय की जो नियम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा संविधान आणि संविधानाअंतर्गत जे नियम कायद्यात लिहिले, जे कलम हिंदूंना लागतात तेच कदम मुसलमानांना लागले पाहिजे. माझं एवढं सरळ स्पष्ट बोलणं आहे. आणि जो देश हिंदूंचा देश आहे, मी तर तुम्ही मुळामध्ये मला विचारलं ना, हे मी सर्व धर्म समभावचं नाटक मी आपल्या देशामध्ये मानतच नाही, मानतच नाही. आपला भारत देश हा एक हिंदू राष्ट्र आहे आणि इथे पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाणार. मग बाकी सगळ्यांची नाटकं नंतर, इथे काय आम्ही सर्व धर्म समभावाची टेप रेकॉर्डर लावत बसणार नाही. तुमच्या ढुंगणात ताकद असेल ना तर पाकिस्तान जाऊन सांगा सर्व धर्म समभाव, तिथे जाऊन विचारा. बघा त्या पाकिस्तानमध्ये, बांगलादेशमध्ये काय चाललंय. ठेचून मारतायत माझ्या हिंदू भावांना आणि आम्ही इथे बसून चप्पल आणि बूट काढून श्रद्धांजली देत बसतोय. काय अवस्था होत चालली आहे जरा बघा तिकडे. एक व्हिडिओ जेव्हा नजरेसमोर येतो, एक तर व्हिडिओमध्ये आपल्या एका हिंदू भावाला असं लटकवलं होतं आणि किमान 100 लोक, 100-200 लोक प्रत्येक जण येऊन त्याच्यावर वस्त्र फिरून जात होता, थुकत होते, मुतत होते त्यांच्यावर, त्या बॉडीवर, शरीरावर. दुसरा तर माझ्या एका हिंदू बहिणीचा मला व्हिडिओ दाखवला, किमान 100 लोकांनी तिच्यावर बलात्कार केला असेल असा व्हिडिओ आम्हाला बघायला मिळत आहे. मग हिंदू जे अल्पसंख्या बांगलादेशमध्ये आहेत, मग हिंदू जे अल्पसंख्या पाकिस्तानमध्ये आहेत, मग त्या देशांच्या अल्पसंख्यांबरोबर जे हिंदू तिकडे आहेत, ही ती अवस्था अगर त्या देशामध्ये होत असेल तर आम्ही आमच्या भारतामध्ये या जिहाद्यांचा आणि या दाढी कुरवणाऱ्यांचा लाड का करायचा, हा प्रश्न मला या निमित्ताने विचारायचा आहे. जो नियम माझ्या तिकडच्या हिंदू भावांना लागतो, हिंदू भगिनीला लागतो, तोच नियम इकडच्या अल्पसंख्या असलेल्या त्या दाढी कुरवणाऱ्या जिहाद्यांना का लागत नाही, हा प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. इथे प्रश्नाचे उत्तर भेटलं पाहिजे. नाही तर इथे काय लाड होतात हो त्यांचे, बाप रे. जसं काय हे सगळे आपले जावईच आहेत, किती लाड करायचे त्यांचे. कुठलीही योजना आले तर लावणार ही पहिली रांग. आता त्या लाडली बहीण योजना आमच्या सरकारने काढली, यादी बघा थोडं. अरे एका घरामध्ये
एक लाडली बहीण असते, दोन असते, अरे ह्यांचे तर 10 असतात. अरे लाडली बहिणीला काय लिमिट आहे की नाही? आणि एकाचे 10 आणि दुसऱ्याचे अजून 10 असतात. 100 फॉर्म तर तिथेच घरात वाटत असतील. मग अन्य हिंदू मुली महिलांना, भगिनींना या योजनेचा फायदा मिळणार कसा? होतं का तसं बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये? होतात का असे लाड? पाकिस्तान आणि बांगलादेश असेल, अफगाणिस्तान असेल, तिथे हिंदूंना सरळ स्पष्ट बोललं जातं की तुम्हाला आमच्या देशामध्ये राहायचं असेल तर या तर तुम्ही मुसलमान व्हा, या तर आम्ही तुम्हाला मारून टाकणार, असं थेट तोंडावर सांगितलं जातं. थेट सांगितलं जातं. आणि आम्ही सगळे लाड पुरवायचे, यांचे सगळी नाटकं हे लोकांची सहन करायची. हे लोकांनी आमच्याच देशामध्ये, आमच्या हिंदू सणांमध्ये, आमच्याच पालख्यांवर हे लोकांनी दगडी मारायची. हे लोकांनी लँड जिहाद करायचा, लव जिहाद करायचा, हे वक्त नाटक करायचं. आणि आम्ही लोकांनी फक्त बसून निवेदनं द्यायची, बाकी काहीच करायचं नाही. काहीच करायचं नाही, फक्त बघत बसायचं. आणि आमच्यासारखे लोक, आम्ही जेव्हा हिंदुत्वाची बाजू घेतो, आम्ही जेव्हा हिंदू बहिणींची बाजू घेतो, तेव्हा आमच्या नावाने ब्रेकिंग न्यूज चालते की नितेश राणेंनी पोलिसांना धमकी दिली. अरे जे माझ्यावर आज काळे झेंडे दाखवत होते ना, त्यांना मी सांगेन, अरे माझ्या हिंदू भावांनो, माझ्या गाड्यांच्या समोर काळ्या झेंडा दाखवण्यापेक्षा एकदा कोणीतरी मस्जिदीच्या समोर अगर काळा झेंडा दाखवला असता ना, तर ही परिस्थिती आली नसती बाबा. मी कालच सांगितलं, सगळ्या पोलीस खात्याबद्दल मला फार मान आहे हो, पोलिसांबद्दल. माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री या राज्याचे होते तेव्हा पोलीस खात्यातल्या कोणालाही विचारा, किती पोलिसांना हक्काची घरं माझ्या वडिलांनी त्या खुर्चीवर बसून त्यांच्यासाठी सह्या केलेल्या आहेत. त्या नारायण राणेचा मुलगा आहे. कुठलाही आमच्याकडे सुरक्षा करणाऱ्या पोलिसांना विचारा. जे जेवण राणे कुटुंबीय घरामध्ये खातं त्याच पद्धतीचे जेवण आमच्या पोलिसांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करणारे राणे कुटुंबीय आहे. आणि आम्हाला लोकांना तुम्ही काय विरोध करता? आमचा मुद्दा एवढाच आहे की आमचा हिंदू समाज, आमच्या हिंदू माता भगिनींच्या जेव्हा तक्रारी तुमच्याकडे येतात तेव्हा पोलीस खात्यामध्ये असलेले जे काही सडके आंबे आहेत, काही अमरीशपुरी आहेत, काही शक्ती कपूर आहेत, त्यांना ना आवरा ना जरा. त्यांना काय आमची बिर्याणी आणि वडापाव आवडत, त्यांना काय आमचा कांदे पोहे आणि वडापाव आवडत नाही, डायरेक्ट बिर्याणी, डायरेक्ट. आणि मग त्यांचे हे जिहादी कसे लाड करतात ही सगळी माहिती आमच्याकडे आहे. पण आमचं म्हणणं एवढंच आहे की ह्या काही मोजक्या लोकांमुळे डिपार्टमेंटचं नाव खराब होता कामा नये, पोलीस डिपार्टमेंट. मी काल पुलूसला होतो, सांगलीमध्ये होतो. तिकडे एक माजी सैनिक, एक वडील येऊन माझ्या समोर उभे राहिले. त्यांनी मला सांगितलं की नितेशजी, माझी मुलगी 2021ला लव जिहाद याच्यामध्ये माझी मुलगी गेली. वडील म्हणून माझ्या ओळखायला मला तिने बंद केलं. आणि एका माजी सैनिकच्या डोळ्यामध्ये अश्रू बघितल्यात मी काल संध्याकाळी. दुसरी एक पोलीस स्टेशनच्या संबंधित एक आई वडील मला भेटायला आले. मला काय बोलतात की मी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही दोघं गेलो लव जिहाद बद्दल बोलण्यासाठी, तेव्हा 10 ते 15 दिवस तर आमची केसच घेतली नाही, आम्हाला उभंच केलं नाही. आणि मग जेव्हा आम्ही वरतून काही हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना भेटलो आणि त्यांच्या निमित्ताने जाऊन त्यांच्यासमोर उभे राहिलो, तेव्हा तिकडचे पोलीस अधिकारी त्या वडिलांना काय विचारतात माहिती आहे? काय रे, तुझीच होती काय रे? राग येणार नाही, चीड येणार नाही? मग अशा या 1-2 अधिकाऱ्यांमुळे अगर पुरा पोलीस खातं बदनाम होत असेल, आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री म्हणून बदनाम होत असतील, तर बोलण्याचं काम आमच्या लोकांचं नाही. तुम्ही हिंदू समाजाला, तुम्ही हिंदू तरुण तरुणींना तुम्ही योग्य ते न्याय द्या, आमची एवढीच अपेक्षा आहे. हिंदुत्वादी विचाराचं सरकार आज राज्यामध्ये आहे.
आमची हिंदुत्वादी सरकार असल्यामुळे अगर आमच्या राज्यामध्ये हिंदू सुरक्षित राहू शकत नाही तर कुठल्या तोंडाने आम्ही हिंदुत्वादी सरकार बोलतो का नुसतं भाषणामध्ये? नुसतं भाषणामध्ये? मला विचारायचं आहे, अकोल्यामध्ये पोलीस अगर एवढं चांगलं काम करतात तर तुमच्या अकोल्यामध्ये किती कत्तलखाने सुरू आहेत? किती आहे? आकडा पण येणार नाही समोर. आपल्या राज्यामध्ये मला थोडा पत्रकारांनी माझ्या ज्ञानात भर टाकावं की आपल्या राज्यामध्ये गोवंश हत्या कायदा आहे ना लागू? आहे ना? होत आहे ना? सभागृहामध्ये साहेब आपण देवेंद्रजी मुख्यमंत्री असतानाच आणलेला आहे. मग ज्या राज्यामध्ये गोवंश हत्या कायदा लागू आहे त्या राज्यामध्ये कत्तलखाने सुरू कसे आहेत? त्या राज्यामध्ये ट्रकमध्ये 100 200 गायींचा मांस कसा ट्रान्सपोर्ट होतोय आणि ते ट्रान्सपोर्ट होण्यासाठी किती पोलिसांचे किती किंमतमध्ये त्यांचे खिसे भरले जात आहेत ह्याचा हिशोब आता आमच्याकडे लक्षात ठेवा. आम्ही नाही व्हायला देणार आमच्या गायीचं कत्तल. असं गाय आमची माता आहे आणि आमच्या मातेकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं ना ते डोळे आम्ही जाग्यावर ठेवणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. सगळे कायदे काय हिंदूंनाच लागतात? 5-5 वेळाचे हे बोंगे वाजतात यांच्या काय बापाच्या ढुंगण्याखाली लाऊडस्पीकर लावलाय का? अरे हायकोर्टची ऑर्डर आहे, हायकोर्टची ऑर्डर आहे की बाबा तुम्ही बोंगे एवढ्या डेसिबलच्या वरती घेऊन जाऊ शकत नाही. अगर प्रत्येक हिंदू आपल्या राज्यामध्ये राहत असताना, प्रत्येक हिंदू आपल्या देशामध्ये राहत असताना अगर संविधान मानतो, कायदा मानतो और थोडे हिंदूंनी छोटीशी एक टपरी तरी एका सरकारी जमिनीवर बांधली ना, येतात सगळे अधिकारी बुलडोजर घेऊन टपरी तोडण्यासाठी येतात की नाही? आणि ह्यांचे हे जे काय महसूलच्या जागेवर, पोलिसांच्या आरक्षित जमिनावर, गायरान जमिनावर हे लोकांनी हे जे काय ताजमहल बांधून ठेवले, मग हे काय कोण उकडणार? कोण बुलडोजर चालवणार? कुठून परवानग्या आणले? मग जो कायदा तुम्ही हिंदूच्या त्या टपरीवर लावता तो पहिला त्या मजार आणि मस्जिदीवर लावून दाखवा, तरच आम्ही तुम्हाला सांगू तुम्ही चांगलं काम करताय. या राज्यामध्ये या गोष्टी चालणार नाही. सगळ्या गोष्टीची नोंद होते, एक लक्षात घ्या. आम्ही काय नुसतंच आलेलो नाही इथे. नुसतंच तुम्हाला वाटतं की आम्ही सुक्या धमक्या देण्यासाठी आलोय का? आता गेल्यानंतर कळेल खुर्च्या कशा हलतात. सगळी माहिती घेऊन गेलेलो आहे, बारूद सगळा भरलेला आहे. पोचून दे जरा मुंबईकडे. मग अशा जागून फोन येतील ना, मग सांगू नका की मला वेळच सांगितलं नाही. आणि इकडचं कोणतरी बोलबच्चन आणून ठेवलं SP च्या खुर्चीवर, आहे की नाही? बोलबच्चनच आहे. काय का काम तर काय करत नाही, आमच्या साहेबांचं नाव खराब करतो. तर या बोलबच्चनला आता पिक्चरमध्येच पाठवायला पाहिजे, खुर्चीवर उपयोग नाही त्याचा. होय, आम्ही आमच्या हिंदूंच्या संरक्षणासाठी ज्याला शक्य आहे त्याला अंगावर घेणार. तुम्ही आमची कितीही बदनामी करा, ते नितेश राणे धमकी देतो, शिवराज भाषा वापरतो, मी माझ्या हिंदू समाजासाठी कोणालाही अंगावर घेण्यासाठी तयार आहे, हे पहिलं तुम्ही लक्षात ठेवा. आम्ही बोलत नाही का आम्ही कोणाला धमकी देतोय, पण शेवटी आमच्या जीवन मरण्याचा विषय हो. आणि मला जरा पोलीस खात्यातल्या माझ्या बांधवांना, भगिनींना विचारायचं आहे, हे कधी तुमचे तरी होणार आहेत का? धारावीमध्ये काय झालं? हल्लीमध्ये धारावी झालेल्या घटनेची जरा माहिती घ्या. पोलीस खात्यातल्या बंधू भगिनीला जरा मी विनंती करतो. धारावीमध्ये लँड जिहादचं प्रकरण आपल्याला आमच्या एका अरविंद नावाच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी बाहेर काढलं. अनधिकृत जागेवर अनधिकृत मस्जिद बांधलेली आणि मग ती मस्जिद तोडायला लावली आमच्या प्रशासनाने, आमच्या सरकारने. त्या आमच्या अरविंदला हे लोकांनी मारून टाकलं, ठेचून मारून टाकलं. आणि नुसतं तिथपर्यंत थांबले नाहीत, नुसतं तिथपर्यंत थांबले नाहीत. जेव्हा आमच्या अरविंदचे जेव्हा अंत्यसंस्कार ची यात्रा चालू होती धारावीमधून, आणि तिकडे जे पोलीस आमचे बांधव जे सुरक्षेसाठी तिथे उपस्थित होते, या जिहाद्यांनी
या हिरव्या सापाने त्या आमच्या पोलीस बांधवांच्या वर पथराव केला आणि त्यांचे डोकी फोडून टाकलेल्या. होणार का तुमचे पण हे लोक? कोणाशी दुश्मनी घेता, कोणाला काळे झेंडा दाखवता, जरा विचार करा. रजा अकॅडमीची एक आंदोलन झालेलं काही वर्ष अगोदर मुंबईमध्ये, आझाद मैदानाचे ते आंदोलन झालं. त्या आंदोलनाची माहिती जरा घ्या गुगलवर, पत्रकारांना विचारा. त्या आंदोलनामध्ये हे जिहादी आणि हे हिरवे साप एवढे आक्रमक झाले की तिकडच्या असलेल्या आमच्या पोलीस माता भगिनीच्या अंगावर गेले आणि त्यांच्यावर घाणेरडे प्रकार केले. हे असे नालायक आहेत आणि भडवे आहेत आणि ह्यांची बाजू तुम्ही घेता, ह्यांच्यासाठी आमच्या विरोधात जाता. अहो, उद्या काही संकट जेव्हा तुमच्या अंगावर आलं, 93च्या बॉम्बलास्ट, 93-92च्या बॉम्बलास्ट नंतर काय झालं? कोणी मुंबई वाचवली? तेव्हा अगर हिंदू समाज जागृत नसता, हिंदुत्वादी कार्यकर्ते जागृत नसते, तेव्हा आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नसते, तर हिंदू सकट सगळे पोलीस पण मेले असते. सगळ्या लोकांना मारून टाकलं असतं पोलिसांसकट. हा जरा इतिहास तरी बघा, याबद्दल विचार करा. तुम्ही ज्यांच्या विरुद्ध किंवा ज्यांच्यासाठी आमच्या विरुद्ध जातायत, आमच्या मुलांवर खोट्या केसेस करताय, आमच्या मुलांना दाबताय, त्यांच्या जेव्हा धर्माची जेव्हा वेळ येईल तेव्हा ते आपले पण होणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला आणि त्यांच्या धर्मामध्ये अगर निवडायची वेळ येईल तेव्हा ते त्यांच्या धर्माला निवडतील आणि पहिला दगड तुमच्या डोक्यावर मारतील, हे तुम्ही लक्षात ठेवा माझी बात. म्हणून आता त्याला संरक्षण देऊ नका. जी त्यांची मस्ती चालू आहे, जे काही विषय त्यांचे चालू आहेत, तुमच्याकडे याद्या आहेत. कोणी कुठे लँड जिहाद केलाय, कोणी कुठे लव जिहाद केलाय, कोणी हे वक्फ बोर्डच्या नावाने जमिनी लाटल्यात, हे सगळ्याची यादी तुमच्याकडे आहे. कारण का ते जेव्हा उतरतील तेव्हा ते काही गोष्टी मागे पुढे बघणारच नाही. अहो, त्यांच्या इस्लाममध्ये लिहिलेलं आहे, त्यांच्या इस्लाममध्ये सरळ स्पष्ट लिहिलेलं आहे की त्यांच्या अल्लाशिवाय, त्याच्या देवताशिवाय दुसरं कुणालाही ते मानत नाहीत आणि मानायचं नाही. आणि त्यांच्यासाठी तुम्ही हिंदू नाही आहात, त्यांच्यासाठी तुम्ही सगळे काफर आहात, एक लक्षात घ्या. आणि हा काफर हा नीच असतो, या तर त्याला मुसलमान बनवा, या तर त्याला मारून टाका, असं त्यांच्या त्या इस्लामच्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे. वाचा, थोडं जरा वाचा. कोणाच्या विरुद्ध आपण लढतोय? ही काय साधी सुधी लढाई नाही आहे. पोलीस आपलं काम करतील, पोलिसांना आपले कायदे करून दे, पण हिंदू धर्माच्या अंगावर कोण येत असेल आणि विचारांची लढाई अगर विचारांनी लढलीच जात नसेल तर माझ्या हिंदू बाहुबली मित्रांनो आणि तरुण मित्रांनो, तुम्हालाही शस्त्राचं उत्तर शस्त्रांनी द्यायलाच लागेल, एक तुम्ही लक्षात ठेवा. तेव्हा विचार चालणार नाहीत, तेव्हा निवेदन चालणार नाहीत. नाहीतर तो समोर तलवार घेऊन उभा असेल, दगड घेऊन उभा असेल आणि तुमच्या हातात निवेदन असेल, काय होणार तुमचं? ठेवेल का तुम्हाला जिवंत तो? का आपण बाजूला टाकून देईल, थुकून बाजूला? ही अवस्था ते लोक करतील. अहो, ह्या देशामध्ये जे लोक आपला संविधान मानायला तयार नाहीत, हे वक्फ बोर्डचं नाटक काय आहे? विचारा जरा, काय नाटक? म्हणजे आपल्या भारत देशामध्ये हे लोकांना दुसरा पाकिस्तान बसवायचा आहे. म्हणजे आपलं संविधान हे लोक मानत नाहीत, आपली संविधानाचे कायदे हे लोक मानत नाहीत. हे लोकांना आपल्या देशामध्ये शरिया कायदा लागू करायचा आहे. शरियामध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या त्या गोष्टी भारतामध्ये लागू झाल्या पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये हिंदूंचे जे जे कायदे आहेत ते आम्ही मानणार नाहीत. इस्लामच्या कायद्याशिवाय आम्ही दुसरा कुठलाही कायदा मानत नाहीत, हे त्यांच्या धर्म पुस्तकांमध्ये लिहिलं असल्यामुळे ते कितीही झालं तरी तुमचे होणार नाहीत. त्यांना आपल्या ह्या भारत देशाला 2047 पर्यंत इस्लाम राष्ट्र बनवायचं, एक लक्षात घ्या, इस्लाम राष्ट्र. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFI बद्दल तुम्ही लोकांनी ऐकलं असेल. काही याही भागामध्ये त्यांचे कोणते सदस्य त्यांना अटक केलेलं होतं. त्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे जेव्हा कार्यकर्त्यांना अटक केलं पुण्यामध्ये,
भिवंडीमध्ये अटक करत असताना त्यांची जेव्हा चार्जशीट झाली, त्या चार्जशीटमध्ये त्यांनी काय स्टेटमेंट दिलं की आम्हाला ह्या भारताला आमचं इस्लाम राष्ट्र 2047 पर्यंत बनवायचं आहे आणि त्यासाठी लँड जिहाद, लव जिहाद, वक्फ बोर्ड या सगळ्या गोष्टी आम्ही वापरणार, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या देशाला इस्लाम राष्ट्र बनवणार. म्हणजे बांधवांनो, भगिनींनो आणि माझ्या भाऊबली मित्रांनो, ही लढाई ही धर्माची लढाई आहे, लक्षात घ्या. ही काय साधीसुधी लढाई नाही. तुम्ही दिवसामध्ये असंख्य आपली कामं करत बसता, तुम्हाला दिवसामध्ये दुसऱ्या पोटापाण्याच्या गोष्टी विचार तुमच्या डोक्यामध्ये येतात, पण ते सकाळी उठेपासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांच्या डोक्यामध्ये एकच असतं की मी माझा इस्लाम कसा वाढवणार, मी लव जिहाद, लँड जिहादच्या माध्यमातून माझा इस्लाम कसा भक्कम करणार. या अकोल्यामध्ये चालू असलेले अतिक्रमण आणि धर्मांतराच्या मागची कारणं पण हेच आहेत. भिवंडीच्या भागामध्ये ठाणे ग्रामीणमध्ये त्या लोकांनी असाच एक प्रयोग करून बघितला. तिथे एक पडगा नावाचं गाव होतं, जसं तुमचं अकोला आहे ना, तसं तिथे पडगा नावाचं एक गाव होतं. तिथे त्या लोकांनी काय केलं, तिथे तरी असेच लँड जिहाद, लव जिहादचे प्रकार सुरू केले. असंच काही वर्ष सुरू केले. सुरुवातीला फळवाळे बनून आले, ट्रान्सपोर्टवाले बनून आले, नंतर कार्पेंटरचे धंदे करायला लागले आणि हळूहळू तिकडच्या हिंदू समाजामध्ये आपला लँड जिहाद, लव जिहादच्या निमित्ताने ते आपली संख्या वाढत बसले आणि हिंदूंची संख्या कमी करत गेली. आणि एक दिवस आपल्याला सगळ्यांना असं कळलं की पडगा गावाचं नाव बदलून ते लोकांनी त्या गावाचं नाव अल शाम करून टाकलं, कारण का तिथे 100% मुसलमान राहायला लागले. तसंच तुमच्या अकोलाचं नाव उद्या काय अल अस्लम करून टाकलं तर त्याच्याबद्दल आश्चर्य वाटायला घेऊ नका, कारण आज 35% पर्यंत पोचले आहेत. अजून फक्त 65% कव्हर करायचं आहे आणि आपण आतापर्यंत त्यांच्या विरुद्ध काहीच केलेलं नाही. म्हणून ह्याबद्दल विचार करा. आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा एक प्रयोग झालेला आहे. मग नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आमच्या अमित भाईंचं गृह खात्यामध्ये आलं, आपली NIA ची टीम तिथे आली आणि त्या लोकांनी त्या पडगाला वाचवलं आणि तिकडे आता त्यांच्या सगळ्या कारवाया बंद करून टाकलेल्या आहेत. म्हणून बांधवांनो, ह्या ज्या तुम्हाला गोष्टी बोलतायत ना, ह्या वस्तुस्थितीला धरून आहे. एक पण घटना चुकीची नाही आहे. तुम्ही जाऊ शकता. ठाणे ग्रामीणमध्ये पडगा नावाचं गाव आहे, तिथे जाऊन उभे राहा आणि तिथे एका भगवाला फडकवण्याचा प्रयत्न करा आणि बघा तुमची काय अवस्था होते. म्हणून हे विषय अगर तुम्ही जागृत राहिला नाही तर तुमच्याही बाबतीमध्ये हेच होणार, एक लक्षात. आणि तुम्ही चिंता करू नका. हे जे सरकार जे आज राज्यामध्ये आहे, हे जे सरकार जे आज देशामध्ये आहे, ते हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. तुम्ही फक्त ह्या लोकांना आरेला कार्य करायला सुरुवात करा, ह्याला जसा तसं उत्तर द्यायला सुरुवात करा. तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल, एक लक्षात ठेवा. तुम्हाला सगळी ताकद आम्ही द्यायसाठी तयार आहोत, कारण का शेवटी आज हिंदूंची अस्तित्वाचा विषय निर्माण झालेला आहे. आम्ही हिंदू म्हणून अगर आज जगलो नाही, हिंदू म्हणून दिवस रात्र अगर विचार केला नाही, आम्ही आमचे धंदे व्यवसाय, आमच्या नळ पाणी वीज ह्याच्यामध्ये अगर भांडत बसलो तर हळूहळू तो इस्लाम राष्ट्र आज तुमच्या नजरेसमोर तयार होईल आणि तुम्ही काही करू शकणार नाही. म्हणून आज बाहुबली संमेलनाच्या निमित्ताने मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो. हे जसं तुम्हाला शरीराबद्दल काही 4 गोष्टी सांगितल्या आणि सांगितलं की तुम्ही ह्या गोष्टी कराल तर तुमचं शरीर तंदुरुस्त होईल, तर मी तो बोलतो ते तंदुरुस्त शरीर होण्या अगोदर तुम्ही पहिलं हिंदू म्हणून जगला तरी पाहिजे. त्या 4 महिन्यामध्ये कुठल्या तरी लँड जिहाद आणि लव जिहादच्या प्रकरणामध्ये, कुठल्या तरी हिंदू मुसलमान दंगलमध्ये अगर तुम्ही हे लोकांनी मारून टाकलं तर कसले 4 महिन्यामध्ये बॉड्या बनवत बसता, काय होणार आपले. म्हणून हिंदू म्हणून जागृत राहा बांधवांनी, एवढंच सांगतो. हे जे काय बाहुबली संमेलन हे एक इशारा असला पाहिजे. चला ठीक आहे, आम्ही मोजके असलो तरी तुम्ही आमच्या हिंदू समाजाला ह्या अकोलामध्ये अगर कुठलाही त्रास दिला, मी प्रशासनाला पण सांगेन
तुम्ही चांगलं काम करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आम्ही कौतुक पण केलेलं आहे. आजच दुपारी एका एसपीचं कौतुक मी केलेलं आहे, कारण का त्यांनी त्याच्या भागातल्या हिंदूंना आज ताकद दिली आहे, वाचवलंय आणि त्यांच्या बरोबर उभं राहिलंय. कौतुक करणाऱ्यापैकी पण आम्ही कार्यकर्ते आहोत. पण जिथे तुम्ही हिंदूंच्या वाकड्यामध्ये जावाल तो सर्वात पहिलं तुमच्या विरोधात जाणारे पण हिंदुत्वादी कार्यकर्ते आम्हीच आहोत, हे तुम्ही पहिलं लक्षात ठेवा. आम्ही नाही कोणाला सोडणार. आमच्या सरळ स्पष्ट भूमिका आहे की ह्या राज्यामध्ये, या देशामध्ये सर्वात पहिलं प्राधान्य हिंदूंनाच भेटलं पाहिजे. आमच्या सणासुदीमध्ये कुठल्याही प्रकारची अगर बंधनं कोणी आणली आणि आमच्या पालखीवर जशा पद्धतीने तुम्ही दगडी मारली, मग तुमच्या मोहरम आणि ईदच्या मिरवणुका पण कशा निघतात ह्या पण आम्ही बघण्यासाठी तयार आहोत. मग तुम्ही अगर आमच्या हिंदू धर्माच्या अंगावर येत असाल तर तुमची पण तुमच्या मोहरमच्या काळात तुमच्या डोकी फुटणार, हे तुम्हाला मी आज सांगून जातो. हे रेकॉर्ड करून ठेवा, रेकॉर्ड करून ठेवा. आम्ही अगर शांततेने तिथे जगायला तयार आहोत. आम्ही आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा पाळण्यासाठी तयार आहोत. तर मी पोलीस प्रशासनाला आणि अन्य प्रशासनाला सांगेन, ते कायदे त्यांनाही सांगा, त्यांनाही पालन करून दे. नाहीतर पुढच्या वेळी अगर त्यांचा मोहरमच्या आणि ईदच्या टायमाला त्यांचा डीजे अगर 12 वाजेपर्यंत वाजला तर आमची नवरात्री पण रात्री 3 वाजेपर्यंत सुरू राहील, एक लक्षात ठेवा. आमचा पण दांडिया वेळेत बंद होणार नाही. आमची पण महाआरती सकाळी 5 वाजता मग जोरात वाजल भोंग्याच्या टायमाला, एक लक्षात ठेवा. कोणी थांबू शकणार नाही. मग पुढच्या वेळी नियम त्यांना पहिले सांगून या आणि मग आमच्याकडून जे काय असेल ना, आमच्याकडे येऊन सगळे कायदे आणि नोटिसेस हातात द्या. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जे तुम्हाला सांगतोय, कारण का अकोल्याची परिस्थिती बदलली पाहिजे बांधवानो. 4 महिन्यामध्ये हे माझा हा मित्र बॉडी निश्चित पद्धतीने बनवेल, पण 4 महिन्यामध्ये ते पण 35% 25% झाले पाहिजे, हेही लक्षात ठेवा. ते पण ती हा बॉडी वाढवेल आणि त्यांची बॉडी कमी करण्याचं काम तुमच्यावर टाकून जातोय. ते पण 35 ते 25 करा, 25 ते 10 आणू आणि मग एक दिवस आमचा अकोला हा हिंदूंचा अकोला आहे, हे अभिमानाने आपण सांगू, अभिमानाने सांगू. म्हणून ज्या ज्या गोष्टी बोललोय, ज्या ज्या गोष्टी बोललोय त्या गोष्टीचा तुम्ही दखल घ्याल. हिंदू धर्म म्हणून, हिंदू समाज म्हणून आजपासून मी जे काय करेन माझ्या हिंदू धर्मासाठी करेन. फावल्या वेळामध्ये जसं मंदिरात जातो आणि तिथे जाऊन महाआरती करतो, त्यापेक्षा माझ्या जीवनातलं, माझ्या दिवसातलं प्रत्येक क्षण, माझ्या आयुष्यातले 365 दिवस हे मी फक्त हिंदू धर्मासाठीच घालवीन. आणि कोणीही माझ्या धर्माकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर मी त्याला जागेवर ठेवणार नाही. ही शपथ घेऊन या बाहुबली संमेलनाच्या बाहेर तुम्हाला निघायचं आहे. घेणार की नाही शपथ? सगळ्या जणांनी हात वरती द्या. आमचा अली त्यांच्या बजरंग बली नाही, आमचा त्यांचा अली आमचा बजरंग बली, त्यांचा अली आमचा. काय आवाज आहे रे बाबा, भोंग्यापेक्षा तरी मोठा करा. त्यांचा अली आमचा, त्यांचा अली आमचा. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. धन्यवाद. जय जय महाराज. धन्यवाद नितीश जी.